धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा ईडी सीबीआयकडे तक्रार करणार। आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल, सुरेश धसांचा इशारा। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान। बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, धनंजय मुंडेंची माहिती। अंजली दमाने यांकडून धनंजय मुंडेंचं खच्चीकरण। सरकारनं दमाने यांची एसआयटी चौकशी करावी, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही, संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत। शरद पवारांचं वक्तव्य। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी पवारांवर केली होती टीका। शरद पवार आमचे महाजी शिंदे। दिल्लीतल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य। तसंच राऊतांकडून शरद पवारांचा सेनापतीची उपमा। आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी। नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं, अभिजित पवारांचा आरोप। मी धक्का पुरुष, कोण किती धक्के देत आहे ते बघूया, मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीवेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत घट। तपासणीच्या प्रक्रियेनंतर लाखो महिलांना योजनेतून वगळलं। आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र। कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागण्याच्या कारणावरून 3 प्रवाशांवर चाकूनं हल्ला। डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला ठोकल्यात बेड्या।